सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आणि आता थोडं आपण चाललो आहे गावी. आई आणि मीच चाललो आहे. तर मग सामान वगैरे आहे, पहिलं सामान पॅक करतो, गाडीत बसतो तर तुम्हाला अपडेट देतो. थांबा 2 मिनिटं. सो गावी कधीही निघण्याच्या अगोदर आपण देवाला नारळ देतो. तर मग आता नारळ काढलं गाडीवरनं आणि आता देतो आहे देवाला. आणि आपण करूया मग पुढचा प्रवास चालू. सो ऐरोलीमधनं निघालो. आता पहिला स्टॉप CNG भरूया. CNG भरू अँड देन पुढे निघू. आई बसले पुढे, सामान एकदम मस्त पॅक्ड आहे. पण गाडी धुवायची राहिली माझी, ती आता गावी जाऊनच धुवावी लागेल मला. तर ठीक आहे, बघूया कसा होता प्रवास आजचा. लेट्स सी. चला आता आपण पाली सोडून आपल्या नॅशनल हायवेला लागलेलो आहोत. आता इकडनं बघूया कसा रस्ता आहे. एक अपडेट देण्यासाठी तुम्हाला पुढे जाऊन थांबवून एकदम नीट सांगतो. बाकी वेदर चांगलं आहे. आई आहे सोबत, आई आणि मीच आहात. सामान खूप सारं आहे आणि पाऊस जास्त नाही पडतं, तर मग तितकं चांगलं. स्टार्टिंगला मिळाला थोडा पाऊस, पण आता नाही आहे. बघू आता पुढे जाऊन. जास्त खड्डे खूप आहेत आता. आता एक ब्रेकफास्टला थांबू, नंतर मग ब्लॉग चालू करतो मी. सो सेकंड ब्रेक होता CNG भरायचा. आणि मे बी नवीनच CNG पंप, तर मग जास्त गर्दीने लोकांना आणि पटकन आमचं CNG भरून पण झालं. तर मग आता इकडनं चिपळूणच्या पुढे गेलो तर मग हां, मग आता चिपळूणच्या पुढेच आपल्याला CNG लागेल. पण आता तर काही गरज नाही. आणि इतके खड्डे आहेत ना रस्त्यावरती, तर मग थोडं प्रॉब्लेम होणार, थोडं लेट होणार चालायला. पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. सो तुफान मुसळधार असा पाऊस पडतं. आणि जस्ट आमचा ब्रेकफास्ट केला. आईने खाल्ला मिसळपाव, मी खाल्ला साधा डोसा. आणि जसं निघालं तसं परत पाऊस चालू झाला. आणि रस्ते पण मध्ये मध्ये थोडे खराबच आहेत, पण ठीक आहे. पाऊस आहे त्यामुळे आता हळूहळूच जात आहे गावी. तर मग मोस्टली 5 वाजेपर्यंत पोचू असा अंदाज ठेवतं. तर लेट्स सी कधीपर्यंत पोचतो. आता पूर्ण डिपेंड आहे पाऊस आणि रस्त्यांवरती. जर दोघांची कंडिशन चांगली असेल तर लवकर पोचू, जर खराब असेल तर लेट पोचू. सो आता पुढे ड्रायव्हिंग किंवा चिपळूणला थांबू तेव्हा तुम्हाला अपडेट देतो. बाकी मौसम तर एकदम मस्त चालू आहे पावसाचा. बस हवामान खात्याचा अंदाज ठरतोय खरा. काल बोललेले की 2 दिवस पाऊस पडणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये पाऊस पडतोय. बघूया पुढे आता कसा रस्ता आणि कसा वेदर मिळतं. सो आपण पोचलो आता कशेडीच्या बोगद्याकडे. समोर आता कशेडीचा घाट आहे, वरती ते मंदिर दिसतं आहे तिकडे. आणि आता आपण जाणार आहोत बोगद्यातून. आणि चांगलं आहे की बोगदा चालू आहे, नाहीतर मग वाट लागली असते. आणि रस्ता तर पूर्ण खराब आहे. फक्त हायवेचा पाहिजे तोच चांगला आहे. बाकी जो गावातून रस्ता जातो तो तर एकदम बेकार आहे. असं वाटतं चंद्रावरती गाडी चालवतं. पण जो हायवे आहे तो अजूनपर्यंत चांगला आहे. बट अजून एक चांगली गोष्ट आहे की घाटामधला काय बोलतात त्याला, बोगदा बंद नाही केला, चालू ठेवला. त्यामुळे अजून थोडा प्रवास कमी होतो आहे. 30-35 मिनटं वाजतात. बट जो रस्ता खराब आहे तिकडे अजून अर्धा-1 तास गेला आहे माझा. बट ठीक आहे, निघूया आता. थोडा लेटच झाला आहे. किती वाजले? 11:30, ऑलमोस्ट 11:30 झाल्यात. बघूया किती वाजेपर्यंत घरी पोचतो.
नेहमीप्रमाणे आम्ही थांबलो आहे आता ड्रायव्हिंग हॉटेलमध्ये. तर आता इकडे खाणार आहोत आणि थोडं CNG असेल तर CNG भरतो आणि इकडनं निघूया. तर मग मला जायचं आता वॉशरूमला जाताना येतो तोपर्यंत ऑर्डर केली आहे आम्ही चिकन संगमेश्वरी आणि 2 भाकरी. पहिल्या वॉशरूमला जाऊन येतो नंतर मग खायला चांगला पडेल. ओके. तर खाण्याचा सीन झालेला आहे. तर मग थोडं चिकनच खाल्लं कारण की आता गटारी जवळ येतात. तर मग बोललो आता चिकन सोडून दुसरा काही पर्याय नाही. तर मग आई आणि मी चिकनच खातो. तर मग अजून दोन दिवस आहेत शेवटचे. सो 2 दिवस आहेत शेवटच्या नंतर मग आता संडेला गटारी आहे. देन मग श्रावण चालू होते आणि मी श्रावण पाळणार आहे यावर्षी. लास्ट टाइम आजारी होतं त्यामुळे थोडं सूप पियालेलो. पण यावर्षी मी ट्राय करणार पूर्ण गणपतीपर्यंत श्रावण पाळायचा. सो लेट सी चॅलेंज कम्प्लीट होतं आहे की नाही. बाकी आता इकडनं अराउंड 3 तास आपलं गाव आहे. तर मग 3 तास लागतील. बघूया आता पाऊस जर कमी असेल तर लवकर पोहोचू. जर पाऊस असेल तर मग थोडा टाईम लागणारच पोहोचायला. सो निघूया. आई आली जेवण झालं आता डायरेक्ट ड्रायव्हिंगवरती कॉन्सन्ट्रेट करतो मी. चलो. सो जस्ट आपण आता एंट्री केली आहे कणकवलीमध्ये. वाजले आहेत ऑलमोस्ट 6 वाजलेत. हां तर मग 12 तास तर लागतात आता यायला. आता आम्ही स्लो आलो त्यामुळे थोडा अजून लेट झाला आणि पाऊस पण होता तर मग अजून खूप स्लो गाडी चालवली. तर फायनली पोचलो आहे कणकवलीमध्ये. आता घरी जाऊया. घरी जाऊन तुम्हाला एक दाखवतो की कसा आहे आजूबाजूतला परिसर कसा झाला आहे. आणि जर टाइम भेटला तर समुद्रावरती जाईल पण नाही आता तर नाही. उद्याच बघू आता कुठे बाहेर गेल्यावरती. आता थोडा थकलो आहे पण आता घरी जातो आणि अपडेट देतो रस्त्याचा कसं काय आहे काय कंडिशन आहे ॲक्च्युअलमध्ये. सो पहिलं घरी पोचूया आणि मग ब्लॉग स्टार्ट करतो. मला घरी येऊन आता अर्धा तास झाला. ऑलमोस्ट 7 वाजत झाल्यात. पण मी 15 मिनटं झालं इकडेच आहे. हे घर आहे. घराच्या समोर म्हणजे बॅकयार्ड आहे आणि बॅकयार्डच्या इकडनंच आमचा झरा जातो. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुका असतो पण आता पावसाळा चालू झाला ना बाय नेक्स्ट लेवल. इतकी मस्त वाटतं ना बघायला. इतकं मस्त वाटतं बघायला की मी इकडे तासन तास बसू शकतो बघत पाण्याला फक्त. इतकं छान आहे. सो कसा वाटला घर आणि आपला झरा तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर. बघ इकडनं एक मासा पण पकडलेला आहे तो पॉन्डमध्ये सोडला आहे. तर मग तो आता खूप मोठा झाला. लास्ट तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल पण अबे बुलबुल आहे तिकडे ते उडली. सो गुड मॉर्निंग पब्लिक. काल आलो आम्ही 6:30 वाजता संध्याकाळी आणि आलो तर मग खूप मला सर्दी आणि असं थोडं विकनेस वाटत होता. तर मी डायरेक्ट झोपलो आणि आता सकाळी उठलो आहे. तर थोडी काम केली आजूबाजूची आणि आता थोडा अपडेट देतो तुम्हाला रस्त्याचा. सो आम्ही कसे आलो मुंबई खोपोली देन खोपोलीवरनं पाली. तर पालीपर्यंतचा मार्ग एकदम चुम्मा आहे. म्हणजे कसं एकदम ऑलमोस्ट तुम्ही दीड तासामध्ये वगैरे पोहोचून जाता पालीला. तर मग तिकडनं पाली टू महाड खूप घाणेरडा रस्ता आहे. तर मग आम्हाला ऑलमोस्ट 2 तास लागले ते 50-60 किलोमीटर करण्यासाठी. पण महाडनंतर जो संगमेश्वरपर्यंतचा जो रस्ता आहे ना बापरे इतका स्मूथिंग आहे ना. हायवेचं मस्त काम चालू आहे. पण ते डायव्हर्शन आहेत ना तिकडे मार खातो आपण. तो डायव्हर्शनमध्ये थोडं आहे ना स्पीड कमी होतो. तर मग तिकडे थोडं स्पीड मॅनेज करावं लागतो. पण इतके खड्डे आहेत ना काही पॉसिबलच नाही आहे. तर मग हळूहळू जावं लागतं तुम्हाला. आणि तिकडनं मग संगमेश्वरनंतर राजापूरच्या अलीकडे 13 किलोमीटरपर्यंत रस्ता खराब आहे. पण तिकडनं राजापूरवरनं जो चालू होता ना रस्ता थेट आपला कणकवलीपर्यंत 1 नंबर रस्ता आहे. बट पण तुम्ही समर्समध्ये आला असाल तर मग त्या हिशोबाने आता खूप स्पीड स्लो होतं. मला 8-9 तास लागायचे जेव्हा मी समरमध्ये आलेलो तेव्हा मे महिन्यात आलेलो तेव्हा. पण आता 12 तास लागले आम्हाला यायला. तर खूप टाईम लागला. पण ठीक आहे बेरेबल आहे रस्ता. 2 तास एक्स्ट्रा तुम्हाला द्यावे लागतील पण ठीक आहे वर्थ आहे. येऊ शकता तुम्ही जर तुम्हाला श्रावणामध्ये आणि गणपतीमध्ये गाडी घेऊन यायचं असेल तर. होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा चांगला वाटला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल.
आणि आता गावी आहोत तर मग गावचे 2-3 ब्लॉग मस्त एकदम कडकवाले टाकणार आहे मी. तर स्टे ट्यून आणि बस भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.